नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वीचा सराव संच 28 आज बघणार आहे। त्यातील पहिलं उदाहरण आहे सोपे रूप द्या। बघा, पहिला प्रश्न आहे एचा 6वा घात भागेला एचा 4था घात। आता आपल्याला काय करायचं आहे, तर इथे पाया समान आहे, पाया हा ए आहे आणि घातांक इथे 6 आहे आणि याचा घातांक 4 आहे। आता मध्ये क्रिया जी आहे ती भागाकाराची करायची आहे। जेव्हा पाया समान असतो तेव्हा घातांकाची वजाबाकी करतात। तर बघा, आपल्याला असं लिहायचं आहे एचा 6वा घात वजा 4। मग एचा उत्तर काय येईल, 6तून 4 गेले 2 राहिले, तर याचं उत्तर काय आहे, एचा दुसरा घात किंवा एचा वर्ग। आता दुसरं उदाहरण आहे यमचा 5वा घात भागेला यमचा 8वा घात। आता कोणती क्रिया करायची आहे आपल्याला, पाया समान आहे म्हणून आपण काय करणार, 5 वजा 8 आणि याचं उत्तर काय येणार आहे, 5 मधून आपल्याला 8 वजा करायचे आहे, तर उत्तर येणार आहे 3 आणि चिन्ह कोणतं लागणार आहे, वजा 8चं, म्हणून यमचा वजा 3रा घात हे उत्तर येणार आहे। आता तिसरं उदाहरण आपल्याला बघायचं आहे। तिसरं उदाहरण आहे पीचा 3रा घात भागेला पीचा 13वा घात। आता काय करायचं आहे आपल्याला, पाया समान आहे, पी 3 वजा 13, जसे या उदाहरणात केलं आपण तसंच। तर 13 मधून 3 गेले किती राहिले, तर 10 राहिले आणि चिन्ह कोणतं देणार आपण, मोठ्या संख्येचं म्हणजे 13चं, वजा 10 म्हणजे पीचा वजा 10वा घात आपल्याला उत्तर आलेलं आहे। आता आपल्याला चौथं उदाहरण सोडवायचं आहे। तर यक्सचा 10वा घात भागेला यक्सचा 10वा घात। आता पाया समान आहे म्हणजे यक्स 10 वजा 10 उदाहरण आपलं 10 करायचं आहे। आता उत्तर काय येईल, तर उत्तर येईल यक्स वजा 0वा घात आणि जेव्हा कोणत्याही संख्येचा घात हा 0 असतो तेव्हा त्याचं उत्तर नेहमी 1 हेच असते। समजलं। आता दुसरा प्रश्न आहे किंमत काढा। प्रश्न पहिला आहे कंसामध्ये वजा 7 कंस पूर्ण त्याचा घात 12वा भागेला त्याचा घात 12वा। बघा, आता काय उत्तर येणार आहे, पाया समान आहे आणि आपल्याला घातांकाची वजाबाकी करायची आहे। 12 वजा 12 बरोबर किती येईल, तर 0 वजा 7 0 आणि याचं उत्तर किती येणार आहे, तर 1 येणार आहे। नंतर प्रश्न दुसरा आहे 7चा 5वा घात भागेला 7चा 3रा घात। मग घातांक समान आहे, पाया समान आहे म्हणून घातांकाची वजाबाकी बरोबर 7चा वर्ग 2 आणि 7 गुणिले 7 याचं उत्तर काय येणार आहे, 49। याची किंमत 49 एवढी येणार आहे। नंतर तिसरं उदाहरण आहे 4/5 त्याचा घातांक 3 भागेला 4/5 आणि त्याचा घातांक 2। तर पाया समान असल्यामुळे पाया जसाच्या तसा ठेवणार आहे आपण आणि घातांकाची करणार आहे वजाबाकी। 4/5 आणि त्याचा घातांक 3 मधून 2 गेले 1 उरला, तर त्याचं उत्तर येणार आहे 4/5। आता चौथं उदाहरण आहे 4चा 7वा घात भागेला 4चा 5वा घात। पाया जसाच्या तसा ठेवणार आहे आणि घातांकाची करणार आहे आपण वजाबाकी। तर 7 मधून 5 गेले 2 आले, तर 4चा वर्ग आता आपल्याला करायचा आहे, 4 गुणिले 4 बरोबर किती येतात, तर 4 गुणिले 4 16 येतात। समजलं।